वरती बोलण्यासाठी मी उभा आहे। ऑक्टोबर आणि सप्टेंबर महिन्यामध्ये आमच्या जिल्ह्यात विशेष करून आमच्या सांगोला मतदारसंघाच्या सर्व क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्याच्यामुळे पिकाचं खूप नुकसान झालंय। सरकारने 31,000 कोटीच्या ऐतिहासिक मदत पॅकेज जाहीर केलं, त्याबद्दल अभिनंदन आहे। पण लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा झालं नाही। बऱ्याचशा वेळा त्या तलाठी, महसूल, कृषी अधिकारी वेगवेगळे कारण सांगून त्या शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवतायत। त्यामुळे शासनाने त्वरित जे वंचित शेतकरी त्यांना अनुदान द्यावं ही मागणी करतो। कर्जमाफी, सरसकट कर्जमाफीची या शासनाने घोषणा केली, पण काही खासगी बँकांनी अतिवृष्टीचे मिळालेले अनुदान हे शेतकऱ्यांना दिले नाहीत। कारण कर्ज अगोदर घेतलं होतं आणि त्याचा परतावा न केल्यामुळे अकाउंट लॉक केलेले ती खाती शेतकऱ्यांची लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी आपल्या माध्यमातून करतोय। जून अखेरपर्यंत कर्जमाफी होणार आहे हे शासन सांगतंय, पण मार्च अखेर काही महिन्यांवरती येऊन येतोय आणि बँक अधिकारी या बळीराजाला कर्ज परताव्यासाठी भरपाई करण्यासाठी तगादा लावू नये यासाठी त्वरित शासनाने या बँकेच्या अधिकाऱ्यांना आदेश देण्यात यावे। शेतकऱ्यांना लोड शेडिंगला माझ्या तालुक्यात आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सामोरे जावं लागतंय। सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे ऊर्जा खाता आहे। आज सांगोला मतदारसंघातील डाळिंब बागा उद्ध्वस्त झाल्यामुळं कष्टकरी बळीराजा दूध व्यवसायाकडे वळलेला आहे। हजारोंच्या संख्येने मुखी जनावरे आमच्या तालुक्यात आहेत आणि दूध काढण्यासाठी मशीनच्या द्वारे त्यांचं दूध सकाळ आणि संध्याकाळी काढावं लागतं आणि त्याच वेळेत MSEBचे अधिकारी हे लोड शेडिंग करतात, शेतकऱ्यांना त्रास होतो। तर आपल्या माध्यमातून या शेतकऱ्यांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा ही विनंती करतो। त्याचबरोबर अध्यक्ष महाराज बोलू द्या, एकच मिनिट झाला, बोलू द्या, 5 मिनिट द्या मला। आज हजारोंच्या संख्येने शिक्षक आंदोलन करतायत। NCTCच्या अधिसूचनेत दुरुस्ती होण्यासाठी केंद्र सरकारकडे आपल्या सरकारने प्रस्ताव पाठवावा। TET कंपल्सरी केली, त्याच्यामुळे प्रमोशन प्रलंबित आहे। त्याच्यासाठी लवकरात लवकर ती प्रक्रिया पूर्ववत करण्यासाठी शिक्षकांची मागणी आहे। त्याचबरोबर 15 मार्च 2024 रोजी जाचक संच मान्यता शासनाने निर्णय घेतला आणि पटसंख्या कमी नावाखाली शाळांचे समायोजन करण्याचे धोरण या शासनाने तात्काळ रद्द करावी ही शिक्षकांची मागणी आहे। आणि त्याचबरोबर शिक्षक सेवक योजना रद्द करण्यात यावी। या शासनाने 2020 साली सुरू केलेली RR आबांच्या नावाने सुंदर गाव पुरस्कार योजना 29 सप्टेंबर 2025 रोजी बंद केलेली ती तात्काळ सुरू करण्यात यावी। असंख्य आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, मदतनीस अनेक मागण्या घेऊन आंदोलन करत आहेत। त्यांच्या मागण्यांची नोंद शासनाने घ्यावी आणि त्या मान्य कराव्यात। पालखीतळ वाखरी पंढरपूर तालुक्यात आहे, त्या ठिकाणी समाधान फाटे आणि त्यांचे सहकारी 5 दिवसापासून ऊस दर वाढीच्या संदर्भात उपोषण चालू आहे। त्वरित शासनाने त्यांची दखल घ्यावी। त्याचबरोबर राज्य सरकारने अध्यक्ष महाराज महत्वाचा मुद्दा आहे, 2 मिनिटात कन्क्लूड करतो। राज्य सरकारने ज्या पद्धतीनं हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी करताना धनगर आणि बंजारा समाजाची ST प्रवर्गात समावेश करावा ही आपल्याला कळकळीची विनंती करतो। आणि त्याचबरोबर बऱ्याचशा सन्माननीय सदस्य रोटेशन प्रमाणे या ठिकाणी आपण सर्वांना संधी देतो आहे। अध्यक्ष महोदय,